विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनची 2 दिवसीय पदाधिकारी संचालक कार्यशाळा व केंद्रीय कार्यकारिणीची सभा 3 व 4 रोजी शिर्डी येथे खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली। युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय सरचिटणीस रवींद्र देवकांत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी युनियनच्या अधिपत्याखालील महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांच्या संचालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले। या सत्रात राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाधारक शेखर चरेगावकर यांनी उपस्थितांना पतसंस्थांची आर्थिक उभारणी, नियमन, अधिकार व सहकार क्षेत्रातील मूलभूत तत्वांबाबत सखोल मार्गदर्शन केले। दुसऱ्या सत्रात केंद्रीय कार्यकारिणी व मंडळ शाखा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यामध्ये संघटनेच्या शिर्डी येथे सुरू असलेल्या तांत्रिक भवन व एकता प्रतिष्ठान या प्रकल्पांची माहिती देण्यात आली व भविष्यातील कार्ययोजनांवर चर्चा झाली। 4 मे रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी विभागीय पदाधिकारी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली। यामध्ये 20 कंपन्यांच्या मंडळ व विभागीय पदाधिकाऱ्यांना केंद्रीय पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले। दुपारी झालेल्या सत्रात सायबर गुन्हे व सावधगिरी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक युसुफ अली मुजावर व रोशन अंजना इरपाचे यांनी उपस्थितांना ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया वापरातील धोके आणि सुरक्षा उपायांबाबत सविस्तर माहिती दिली। कार्यशाळेच्या अंतिम सत्रात नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास या विषयांवर महापारेषणचे संचालक सुगत गमरे यांनी प्रभावी मनोगत व्यक्त करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून 20 कंपनीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूकर, भरत पाटील व ललित गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते। या कार्यशाळेला चांदवड विभागीय सचिव दीपक बच्छाव, विभागीय अध्यक्ष निलेश प्रताप सोनवणे, विभागीय संघटक गणेश पवार यांच्यासह राज्यभरातील सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।